अरे काय हे, कुठे चाललोय आपण? पुढील काळात नातीगोती काही शिल्लक राहणार आहेत का नाही? आजोबाकडून नातीवर अत्याचार, भावाकडून बहिणीवर अत्याचार, बापाकडून मुलीवर अत्याचार. आता मात्र मी जे काही आपल्याला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. एका 21 वर्षीय मुलानं त्याच्या 26 वर्षीय सावत्र आईवरच लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे ही पीडिता 4 महिन्यांची गर्भवती आहे. कुठे घडली ही धक्कादायक घटना? ही एवढी वासनांत विकृती बोकाळलीच कशी? आता यापुढे आणखी ऐकायचं तरी काय राहिलंय? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. माणसापरास जनावर बरी, मुलाकडून सावत्र आई गर्भवती. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. ही घटना घडली आहे नागपूरच्या मानकापूर परिसरात. आपल्या 21 वर्षीय सावत्र मुलानं आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप एका 26 वर्षीय विवाहित महिलेनं केलाय. आरोपीनं आपणास जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा दावा या पीडितेनं केलाय. इतकंच नव्हे तर ती सध्या 4 महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती आहे. पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार नोव्हेंबर 2025 तसेच 10 एप्रिल 2026 रोजी ती घरी एकटी असताना तिचा सावत्र मुलगा जबरदस्तीनं तिच्या खोलीत घुसला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची ही धमकी दिली. हा प्रकार आपण आपल्या पतीला सांगितल्यानंतर त्यानं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या पीडितेनं केलाय. कुटुंबाची बदनामी होईल, मुलाचं भविष्य उद्ध्वस्त होईल असं सांगून त्यानं तिला शांत राहण्याचा सल्ला दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. अखेर सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेनं मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा 21 वर्षीय संशयित आरोपी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार 2024 मध्ये तिची ओळख एका 55 वर्षीय व्यक्तीसोबत झाली. संबंधित व्यक्ती एका खासगी बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवत त्यानं तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी मंदिरात जाऊन विवाह केला. हा 21 वर्षीय संशयित आरोपी त्या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा मुलाच्या मनात राग होता. त्या दुसऱ्या लग्नाला त्याचा कडाडून विरोध होता. याच द्वेषातून त्यानं सावत्र आईवर अत्याचार केल्याचं पीडित महिलेनं तक्रारीत नमूद केल्याचं पोलिसांनी सांगितलं. कल शाम को एक पीड़ित महिला जिसकी उम्र 26 ईयर्स है वो थाने में आई और हमारी महिला ऑफिसर को उन्होंने बताया कि उसके जो सौतेला बेटा है उसने उसके ऊपर रेप किया है. उसकी वजह से वो अभी फ़िलहाल प्रेग्नेंट है. ये बताने के बाद वो महिला का बयान रिकॉर्ड करके जो उसकी कंप्लेंट थी उसके हिसाब से हमने सीनियर ऑफिसर्स को ब्रीफ किया और उनके मार्गदर्शन में आरोपी अक्षत विकास श्रीवास्तव उम्र 21 साल इसके खिलाफ FIR दाखिल किया है. FIR नंबर 166/2024 कलम 64(2) MF भारतीय न्याय संहिता के तहत इसमें FIR दाखिल है. इसमें जो पीड़ित महिला है, ये पीड़ित महिला अपने हस्बैंड की दूसरी सेकंड वाइफ है. ये जो उनके हस्बैंड है वो 55 ईयर्स के हैं और एक प्राइवेट कंपनी में जॉब करते हैं. इसका जो आरोपी है अक्षत श्रीवास्तव, ये फिलहाल पढ़ाई वगैरह करता है. तो इसमें FIR दाखिल करके आगे की जांच अभी चल रही है. यही महिला ने उसके हस्बैंड के खिलाफ और ये जो अक्षत श्रीवास्तव है सौतेला बेटा है उसके खिलाफ भी इसके पहले FIR दाखिल किया है. ये FIR 10 अप्रैल को किया है. जैसे कि पुराना 498 जो सेक्शन है और BNS का जो 85 है जो नया सेक्शन है उसके तहत उन्होंने कौटुंबिक जो वायलेंस होता है उसके बारे में FIR दाखिल किया. उसका भी इन्व्हेस्टिगेशन. एकूणच काय तर आई ही आईच असते, मग ती सावत्र का असेना. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं ती एक महिला आहे. तिच्यावर अत्याचार करताना त्याला काहीच कसं वाटलं नाही. या संशयित आरोपीवर मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण ही घटना ऐकून शेवटी एकच म्हणावंसं वाटतं, माणसापरास जनावर बरी.
तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.